अध्यात्म रामायण उत्तर कांड अष्टम सर्ग कालाचे आगमन मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, नंतर काही काळ गेल्यानंतर प्रचंड पराक्रमी असणाऱ्या भरताला त्याच्या युधाजित मामा कडून मदती करता बोलावणे आले। नंतर श्रीरामांच्या आज्ञेने सैन्यासह तेथे जाऊन रघुनंदन भरताने 3 कोटी गंधर्व नायकांचा वध केला आणि तेथेच त्याने 2 नगरे वसवली। त्याने 2 नगरामधील पुष्करावती नगरीत पुष्कर आणि तक्षशिला नावाच्या नगरीत तक्ष अशा आपल्या 2 पुत्रांचा भरताने राज्याभिषेक केला। तेथे धनधान्य संपन्न होऊन मित्रांसह राहू लागले। भरत परत येऊन श्रीरामांचे सेवेत तत्पर झाला। नंतर आनंदित झालेले रघुश्रेष्ठ श्रीराम आदरपूर्वक लक्ष्मणास म्हणाले, हे लक्ष्मणा, तू तुझ्या दोन्ही अंगद आणि चित्रकेतू या पुत्रासह पश्चिम दिशेस जाऊन सर्वांवर अपकार करणाऱ्या दुष्ट भिल्लांचा पराभव कर आणि तुझ्या दोन्ही पुत्रांकरिता 2 नगरे वसव। मग हत्ती, घोडे, रत्ने या साधनांनी दोन्ही पुत्रांचा राज्याभिषेक करून तू सत्वर येथे परत यावेस। श्रीरामांची आज्ञा शिरोधार्थ मानून हत्ती, घोडे, सैन्य आणि वाहने यांच्यासह लक्ष्मण गेला। सर्व शत्रूंचा वध करून त्याने दोन्ही कुमारांना राज्यावर वसविले आणि मग परत येऊन लक्ष्मण श्रीरामांच्या सेवेस तत्पर झाला। त्यानंतर बराच कालक्रमण झालेवर धर्ममार्ग अवलंबणाऱ्या हरिरूपी श्रीरामांच्या भेटीस्तव ऋषी वेश धारण करून काळ आला। लक्ष्मणास म्हणाला, हे बुद्धिमान लक्ष्मणा, अति बल ऋषींचा दूत म्हणून मी श्रीरामांच्या भेटीस्तव आलो असून त्या श्रेष्ठ महर्षींचा निरोप मी श्रीरामचंद्रांना सांगण्याकरिता मला बराच वेळ लागणार आहे। ही गोष्ट तू पुरुषोत्तम श्रीरामांना जाऊन त्वरित निवेदन करावीस। त्यांचे वचन ऐकून लक्ष्मण त्वरेने श्रीरामांकडे गेला आणि तपस्वी ऋषी आल्याचा निरोप त्याने श्रीरामांना दिला। श्री लक्ष्मणाचे कथन ऐकून लक्ष्मणास राघव म्हणाले की बंधो, सत्कार पूर्वकच त्या मुनींना त्वरितच आत घेऊन यावेस। ठीक आहे असे म्हणून लक्ष्मणाने त्या तापसांना आत नेले। तुपाच्या अग्निप्रमाणात ते तपस्वी स्वतःच्या दैदिप्यमान होते। ते मुनिश्रेष्ठ श्री रामा समीप जाऊन, हे रामा, तुमचा उत्कर्ष हो असे आशीर्वाद परवचन बोलले। तपस्वी मुनींची विधिवत पूजा करून श्रीरामांनी शांतपणे त्या मुनींना विचारले। मग मुनींनीही त्यांचे कुशल विचारणा केली। दिव्य आसने स्थित त्या श्रीरामांनी त्या तपस्व्यांना म्हटले, ज्याचे स्तव आपण उपस्थित झाला आहात, कृपया त्याचे प्रयोजन विधित करावे, निरोप मला सांगावा। श्रीरामांकडून अनुज्ञा ग्रहण करून मुनी श्रीरामांना म्हणाले, मी सांगतो ते अन्य कोणासही कळू देऊ नये। हे गुपित संभाषण आपल्या दोघांपुरतेच सीमित राहावयास हवे। हे वचन अन्य कोणीही ऐकू नये, तसेच ते अन्य कोणास सांगितलेही जाऊ नये। हे प्रभो, अन्य कोणी बोलताना आपणास पाहिल व आपले बोलणे ऐकेल तर आपण त्याचा वध करून त्यागच करावयास हवा। ठीक आहे असे प्रतिज्ञापूर्वक सांगून श्रीराम लक्ष्मणास आज्ञा करता झाले की तू येथे दाराशीच उभा राहा,
मी एकांती असता येथे कोणासही येऊ देऊ नयेस. जर कोणी आत आला तर तो वधास पात्र ठरेल, यात संशय नाहीच. श्रीराम त्या मुनींना म्हणाले, ह्या कुणी तुम्हास येथे पाठविले आहे आणि तुम्हास जे निवेदन करावयाचे असेल ते करावे. तेव्हा मुनी म्हणाले, हे श्रीरामा, मी तुम्हास सांगतो. हे प्रभू, हे ईश्वरा, विशिष्ट कार्याकरिता ब्रह्मदेवांनी मला तुमच्याकडे पाठविले आहे. हे शत्रुदमना देवा, खरोखरच मी तुमचा ज्येष्ठ पुत्रच की आहे. हे वीरा, मायेशी झालेला तुमच्या संयोगातून मी उत्पन्न झालो असून मी तुमचा पुत्र काल या नावानेच प्रसिद्ध आहे. सर्वांचा नाश करणारा म्हणूनही मी प्रसिद्ध आहे. सर्व देवर्षीकडून पूजित ब्रह्मदेवांनी तुम्हास सांगितले आहे की हे बुद्धिमंता, स्वर्गलोकाचे रक्षण करण्याकरता तुम्ही परत येण्याची वेळ प्राप्त झाली असून पूर्वी सर्व लोकांचा संहार करून तुम्ही एकटेच की राहिला होता. नंतर आपली पत्नी मायेशी संयोग पाहून तुम्ही मला ब्रह्मदेवास जन्मास घातले. तसेच पाण्यात शयन करणाऱ्या फणादारी अनंतनामी शेषनागास तुम्ही निर्माण केले. अशा प्रकारे मायेच्या द्वारे आम्हास उत्पन्न करून तुम्ही पराक्रमी आणि अतिशय बलवान अशा मधु आणि कैटब नावाच्या 2 दैत्यांचा वध करून त्या दोघांचे मेद आणि अस्थिपासून पर्वतांनी युक्त अशी पृथ्वी निर्माण केली. हे पुरुष श्रेष्ठा, नंतर तुमच्या नाभीतील दिव्य सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा कमळापासून माझीही निर्मिती केली. नि मला प्रजापती बनवून मला विश्वोत्पत्तीचे सर्व भार सोपवलात. तेव्हा जगतपते, तो सर्व भार स्वीकारून मी तुम्हास म्हणालो, माझ्या वीर्याचा म्हणजेच प्रजेचा नाश करणाऱ्यापासून माझ्या प्रजेचे रक्षण करावे. तेव्हा तुम्ही विष्णू वामनाचे रूप घेऊन कश्यपापासून जन्मास आला. सर्ग 8 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.